केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे पुण्यात दाखल झालेले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी अमित शहा यांची भेट जी आहे ती घेतलेली आहे। उद्या एनडीए मध्ये बाजीराव पेशवे यांच्या पुतळ्याचं अनावरण होणार आहे। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची या संपूर्ण कार्यक्रमादरम्यान जी आहे ती उपस्थिती राहणार आहे। सकाळी 11 वाजता अमित शहा, फडणवीस, शिंदे आणि दादांच्या उपस्थितीत एनडीए मध्ये बाजीराव पेशवेंच्या पुतळ्याचं अनावरण होईल। सकाळी 11:30 वाजता पुतळा अनावरणानंतर संरक्षण अकादमीच्या प्रशिक्षणार्थींशी शहा संवाद साधतील। दुपारी 12 वाजता शहा जयराज स्पोर्ट्स अँड कन्व्हेन्शन सेंटरचं उद्घाटन करतील। दुपारी 2:15 वाजता पीएचआरसी हेल्थ सेंटरचं अमित शहा यांच्या हस्ते भूमिपूजन होईल। तर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे उपस्थित राहणार आहेत। या संपूर्ण सोहळ्यादरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सध्या पुण्यामध्ये दाखल झालेले आहेत। आपले प्रतिनिधी प्रदीप कापसे आपल्या सोबत फोन लाईन वरती जोडले गेलेले आहेत। प्रदीप, खरं म्हणजे महापालिका निवडणुका सध्या येऊ घातलेल्या आहेत आणि त्याआधी पुण्यामध्ये अमित शहांचे अनेक कार्यक्रम जे आहेत ते पाहायला मिळत आहेत। पुणे दौऱ्याचं अमित शहांचे जे महत्त्व आहे ते काय असणार आहे? सचिन, आपल्याला माहिती आहे की काही वेळापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचं पुण्यामध्ये आगमन झालेलं आहे। पुण्यातल्या एका खासगी हॉटेलमध्ये अमित शहांचा आजचा मुक्काम असणार आहे। मात्र उद्या इंडियामधल्या बाजीराव पेशवे यांच्या पुतळ्यांचं उद्घाटन असेल, त्याचबरोबर इतर 3 कार्यक्रम जे आहेत ते अमित शहांचे असणार आहे। एकूण 4 कार्यक्रमासाठी उद्या अमित शहांचा दिवसभरासाठीचा पुणे दौरा असणार आहे। मात्र ज्यावेळेस अमित शहांचं पुण्यातल्या खासगी हॉटेलमध्ये आगमन झालं त्यावेळेस स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नुकतीच ज्यांची भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड झालेली आहे रवींद्र चव्हाण हे अमित शहा यांच्यासोबत होते। ते विमानतळावरती त्यांनी स्वागत केलं। मात्र हॉटेलमध्ये आल्यानंतर खासगीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत रवींद्र चव्हाण आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चर्चा सुरू आहे। या भेटीमध्ये नक्की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीनं काय चर्चा होते खरं तर फार महत्त्वाचं असणार आहे। नुकताच आपल्याला माहिती आहे की हिंदी सक्तीचा विरोध म्हणून राज्यामध्ये ठाकरे गट त्याचबरोबर मनसेनं आंदोलन केलेलं होतं। राज्य सरकारला तो जी आर मागे घ्यावा लागलेला होता। त्या संदर्भामध्ये सुद्धा काही चर्चा होते का खरं ते फार महत्त्वाचं असणार आहे। मात्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात त्याचबरोबर राज्य सरकारचं अधिवेशन जे सुरू आहे त्या अनुषंगानं अमित शहांकडून काय माहिती घेतली जाते का हे खरं तर फार महत्त्वाचं असणार आहे। मात्र नुकतीच रवींद्र चव्हाणांची भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड झालेली आहे, त्यामुळे रवींद्र चव्हाण हे कदाचित अमित शहा यांना भेटू शकतात आणि त्यांच्यामध्ये खासगी चर्चा जी आहे ती सध्या सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते। धन्यवाद प्रदीप या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।